यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। गोव्यातल्या अग्नितांडवाचा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीवर आलेला आहे। नाईट क्लब मध्ये पार्टी रंगात आली असताना ही आग लागली। आगीची दुर्घटना नेमकी कशी घडली पहा हा नवा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीवर। आग लागल्यानंतर क्लब मध्ये लोकांनी पळापळ सुरू केली। या व्हिडिओची एनडीटीव्ही मराठी पुष्टी मात्र करत नाही। गोव्यातल्या अग्नितांडवाचा व्हिडिओ आपण पाहतोय। एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर हा व्हिडिओ आपण पाहतोय। नाईट क्लब मध्ये पार्टी रंगात आली असताना अचानक ही आग लागली आणि त्यामुळे पळापळ सुरू झाली। या आगीची दुर्घटना नेमकी कशी घडली याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। गोव्यातल्या आरपोरा इथल्या एका क्लब मध्ये ही भीषण आग लागली होती। ही दुर्घटना शनिवारी रात्री घडली। मध्यरात्री लागलेल्या या आगीत तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। दरम्यान याचा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। आगीची दुर्घटना नेमकी कशी घडली याचा व्हिडिओ समोर आलाय। आग लागल्यानंतर क्लबमध्ये लोकांनी अगदी पळापळ सुरू केली। दरम्यान या व्हिडिओची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। नाईट क्लबमध्ये पार्टी रंगात आलेली असतानाच ही आग लागली आणि अचानक पळापळ सुरू झाली। गोव्यातल्या आरपोरा इथली ही घटना आहे। गोव्यातल्या आरपोरा इथल्या एका क्लबमध्ये ही भीषण आग लागली होती आणि या आगीत तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। सध्या त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही आगीची घटना सिलेंडरच्या स्फोटामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। हा व्हिडिओ आपण पाहतोय। आग लागल्यानंतर क्लबमध्ये अचानक लोकांची पळापळ सुरू झाली। नाईट क्लबमध्ये पार्टी ऐन रंगात आलेली असताना ही आग लागली आणि अचानक सगळ्यांची धावपळ सुरू झाली। हे दृश्य आपण पाहतोय। एनडीटीव्ही मराठी मात्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही। गोव्यातल्या अग्नितांडवाचा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहतोय। नाईट क्लबमध्ये पार्टी रंगात आलेली असताना ही आग लागली। आगीची दुर्घटना नेमकी कशी घडली याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। आग लागल्यानंतर क्लबमध्ये लोकांची पळापळ झाली। या व्हिडिओची मात्र एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। मध्यरात्री लागलेल्या या भीषण आगीत तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही आगीची घटना सिलेंडरच्या स्फोटामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। गोव्यातल्या आरपोरा इथल्या एका क्लबमध्ये ही भीषण आग लागली होती। काल रात्री ही भीषण अशी आग लागली होती। दरम्यान या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत करण्यात आली आहे तर जखमी झालेल्यांना 50,000ची मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे।